नांदेडमध्ये सरकारची वेबसाईट हॅक करून बोगस जन्म प्रमाणपत्र दिले झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। कंधार तालुक्यातील सवाळेश्वर गावात लोकसंख्या 1700 आहे, तर मागील 6 महिन्यात 15570 जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। यासाठी मोठी टोळी काम करते, त्यासोबतच या कामासाठी बाहेरच्या देशातून फंडिंग होते असा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला। तर आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी केलेली आहे। सर्टिफिकेट दिले नाही सर, हे नोंदी केलेल्या आहेत आणि ह्या नोंदीबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं सर। आम्ही फक्त ऑनलाईनला एक नोंद केलेली आहे आणि हे आमच्या लक्षातही आलं नाही। आम्ही नोंद केली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्याच्या अगोदरही या नोंदी झाल्यात। आता सर ह्या नोंदीबद्दल आम्हाला कशा म्हणजे कुठला मेसेज नाही, कुठला ओटीपी नाही, काहीच नाही सर। आणि हे सीआरसी मध्ये ओटीपी ग्रामसेवकाला येतो नंबर असल्यामुळे त्यासाठी मला कुठलाच ओटीपी आला नाही। आणि जेव्हा आम्ही एक प्रमाणपत्र देत होतो अर्पिता देवराव कदमचं, तेव्हा एक ओटीपी आला होता सर आणि तो मी ऑपरेटरला सांगितलं, त्यांनी तो सर्टिफिकेट काढून घेतला होता। मग तुम्ही एफआयआर केला आहे तर काय एफआयआर? हा सर, एफआयआर मध्ये आम्ही हेच उल्लेख केला की ह्या सदरील बनावट नोंदी कशा झाल्या आम्हाला काही माहिती नाही, म्हणून आम्ही एफआयआर केले नाही। सर्टिफिकेट डुप्लीकेट किसी ने हैंग करके निकाले वाला है 15,570। तो यहाँ हैंग करके ये फ्रॉड हो गया है। हम रीतसर अनन्य व्यक्ति के ऊपर हम एफआईआर दर्ज किए पुलिस स्टेशन में, उस्माननगर पुलिस स्टेशन में। तो आगे की प्रक्रिया उस्माननगर पुलिस स्टेशन या और वरिष्ठ अधिकारी कर रहे हैं। यहाँ चलता है मोबाइल, मगर वो कभी इंटरनेट जाता है आता है उसका कुछ पता नहीं चलता है। यहाँ टावर नहीं है ना कुछ नहीं।